बुलेटिनच्या सुरुवातीलाच पुढच्या 3 मिनिटांमध्ये घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। 3 मिनिटात 30 बातम्या पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा, अस्सल खा अस्सल रहा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची विलीनीकरणाबाबत पुढची भूमिका लवकरच ठरण्याची शक्यता। शरद पवारांनी 29 ऑगस्टला बोलावली कोर कमिटीची बैठक। पक्षाची पुढील भूमिका आणि विलीनीकरणाची शक्यता यावर बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता। सत्ताधारी नेत्यांच्या भेटीगाठीवरून महाविकास आघाडीमध्ये वादंग। तुम्ही नरेंद्र मोदींना भेटला तरी आम्हाला राग येत नाही, सुप्रिया सुळेंच्या टीकेला वडेट्टीवारांचं प्रत्युत्तर। 5 ते 10 हजार कोटींमध्ये कुंभमेळा झाला असता 200 कोटींचा हिशोब द्या, विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल। गेल्या 4 वर्षात मुंबई बदलली, 17हून अधिक मैदानं निवासी आणि कमर्शियल। तिरंगा आंदोलनामधून आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, तर जे भूखंड गिळंकृत केले त्याचा हिशोब द्या, नवनाथ बन यांचा पलटवार। एकनाथ शिंदेंकडून चाकण एमआयडीसीची पाहणी, अधिकाऱ्यांसोबत केली चर्चा, चाकणकरांची लवकरच खड्ड्यांच्या समस्येमधून सुटका होईल, शिंदेंचं स्थानिकांना आश्वासन। एकनाथ शिंदेंच्या चाकण दौऱ्यावेळी ठाकरेंच्या आमदाराची उपस्थिती, आमदार बाबाजी काळेंच्या उपस्थितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या, काळेंची महायुतीमधील मंत्र्यांसोबत जवळीक वाढल्याची चर्चा। पुण्यातील सीओईपी कॉलेजमध्ये राडा करणं, एबीव्हीपी कार्यकर्त्यांना देखील भोवलं, काँग्रेस पाठोपाठ एबीव्हीपीच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। मांजरीमध्ये 11 दिवसांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन, रोहित पवारांनी आंदोलनकर्त्यांची घेतली भेट, सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष असल्याचा रोहित पवारांचा आरोप। साखरेच्या दरवाढीवर महिला तोडगा काढतील, मिठाईसाठी शुगर फ्रीचा पर्याय, शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंचं अजब विधान। मुंबईच्या भुलेश्वरमधील घटना दुर्दैवी, मन हेलावून टाकणारी घटना, मुख्यमंत्र्यांकडून दुःख व्यक्त। विंचूर लासलगाव महामार्गावरील सुमारे 150 वर्षांपूर्वीचं ऐतिहासिक रेल्वे गेट अखेर बंद, 109 कोटींच्या बायपास रस्त्याला मंजुरी, मंत्री छगन भुजबळांच्या प्रयत्नांना यश। मुंबईमध्ये माशांना कृत्रिम रंग लावल्याचा प्रकार समोर, बोरिवली विरार लोकलमधील घटना, संबंधित महिलेची चौकशी करण्याची मुंबईकरांची मागणी। मुंबईमध्ये जिम्नॅस्टिक व्यायाम शाळेमध्ये शिक्षकाकडून मुलीचा विनयभंग, पीडितेची विलेपार्ले पोलीस ठाण्यामध्ये धाव, आरोपी शिक्षक 2023चा द्रोणाचार्य पुरस्कार विजेता। जैश ए मोहम्मदचा पाकिस्तानला बहावलपूर तळ पुन्हा सक्रिय, 15 महिन्यांनंतर तळावरील हालचाली पुन्हा सुरू, तळाच्या पुनर्बांधणीचा व्हिडिओ आणि फोटो समोर।